अहो, आज अचानक गजरा कसं काय आणला? कसं काय म्हणजे? असं काय गजरा आणायला निमित्त लागतं का नेहमी? ऑफिस मधून येताना सिग्नल वर दिसला, म्हटलं आज घेऊन जाऊया गजरा आपल्या बायकोसाठी. भैया, अहो पण कितीला मिळाला? हे मानसी, असं एवढं अनरोमॅन्टिक व्हायचं नसतं. म्हणजे नवरे लाडात येत नाहीत म्हणून त्यांच्या बायका कटकट करतात. इथे आम्ही लाडात येतोय तर आमची बायको डोळे वटारते. अहो, शोभतं का? तुमच्या पुतणीचं लग्न आहे आता काही दिवसात. मग काय झालं? म्हणून माझं माझ्या बायकोवरचं प्रेम कमी व्हावं असं थोडीच आहे. पण सगळं किती छान जुळून आलंय ना. आप्पा तयार झाले आणि त्यांनी चक्क नचिकेतला आपल्या व्यवसायात भागीदारही करून घेतला. हो, खरंच. म्हणजे नातीवरच्या प्रेमाने आप्पांना बदलून टाकलं. पण एक गोष्ट आहे. काय? म्हणजे आप्पांनी नचिकेतला आपल्या व्यवसायात भागीदार करून घेतलाय खरा, पण त्याला काही कामच नाहीये. काम नाहीये म्हणजे? म्हणजे बघा, दुकानातले पदार्थ, त्यांचा पुरवठा हे सगळं मी बघते आणि पैशाचे व्यवहार भाऊजी बघतात. मग नचिकेतलं काम कुठे काही? अगं पण नचिकेत तांत्रिक बाजू सांभाळणारे असं म्हणाले ना आप्पा. हो, पण ते काही एवढं मोठं काम नाहीये. नचिकेत काही दिवसातच कंटाळेल अशी भीती वाटते मला. छे मानसी, तू म्हणजे ना कुठल्या कुठे जाऊन पोचतेस. आधी त्याला काम सुरू तर करू दे, आणि तो कंटाळला तर सांगेल ना तसं. नाही, पण सध्या घरातले सगळे आनंदात आहेत ना, आणि त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. आणि तुझ्या आनंदात माझा आनंद आहे. आता थोडासा चहा आणशील का? अर्धा कप. अच्छा, म्हणजे हे सगळं चहासाठी चालू होतं का? नाही म्हणजे आणते. नचिकेत, तू का एवढा संकोच करतोयस? ते दे, मी काय विचारलं? तू का एवढा संकोच करतोयस? इट्स नॉट अबाउट संकोच सई. मग कसला विचार करतोयस? लुक, दिस इज युअर फॅमिली बिझनेस. ओव्हर द इयर्स तुम्ही सगळ्यांनी हा एस्टॅब्लिश केलाय. सडनली मी कसं त्याचा पार्ट होणार? हाऊ इज इट दॅट आवर रिलेशन मेक्स मी क्वालिफाईड फॉर दॅट? अरे आजी म्हणाली तसं नचिकेत, पुढे जाऊन आमच्या व्यवसायातला काही भाग तुला मिळणारच होता ना. मला नको आहे काही, आणि एवढा सडनली एवढा मोठा शेअर घेणं मला नाही पटत आहे. अँड देयर इज वन मोर पॉइंट. काय? सी, यू हॅव अ स्टाईल ऑफ फंक्शन आणि माझे मेथड्स थोडे डिफरंट आहेत. सो मी आल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो. ए नाही रे नचिकेत, तसं काही होणार नाही. सगळे तुला आपलं मानतात. आपलं मानतात, आय नो दॅट, बट वी नीड टू थिंक प्रॅक्टिकली. आफ्टर ऑल बिझनेस आहे. इतकी वर्ष झाली आप्पा सुद्धा व्यवसाय करतात ना, म्हटल्यावर त्यांनी काहीतरी तर विचार केला असेल. या बट स्टिल सब सडनली स्टेक्स वगैरे घेणं नाही पटत आहे मला. अरे नचिकेत, काय रे तुझं? उलट मला असं वाटलं होतं की तुला हे सगळं कळल्यानंतर खूप आनंद होईल, पण तुझं ना काहीतरी वेगळंच असतं. आनंद आहे मला सई, बट आता आपल्यात काही हर्डल्स नाहीयेत. यू आर देअर इन माय लाईफ, त्याचा आनंद आहे. आय डोंट वॉन्ट एनिथिंग एल्स. नचिकेत, तू ना वेडा आहेस. तू वेडी आहेस. ऐक माझं, लेट मी टॉक टू अप्पा प्लीज. अरे नचिकेत, झालंय बोलून अप्पांशी, ते नाही ऐकणार. ते सुद्धा खूप हळवे झालेत या बाबतीत. आय नो, बट वन चान्स प्लीज. नाही ऐकणार नचिकेत, त्यांना आणखीन त्रास होईल. नको. मी कन्व्हिन्स करतो. जस्ट गिव्ह मी अ चान्स प्लीज. प्लीज प्लीज. ठीक आहे, चला. तू पण ना ऐकत नाहीस नचिकेत अजिबात. त्या बाजार बुणग्याचं हे वागणं मी अजिबात सहन करणार नाही. लक्षात असू दे. बाई, इथे बसल्यावर या खुर्चीचा गुण लागतोय.
मी एवढ्या जोरात बोलू शकते हे मला आजच कळलं. अप्पा प्लीज डोंट फील बॅड अप्पा, पण तुम्ही ऑफर केलेला स्टेक मी नाही ऍक्सेप्ट करू शकत. आय रिअली थॉट अबाउट दिस अ लॉट. मला हे बरोबर नाही वाटत आहे अप्पा. अप्पा मी सुद्धा समजावलं त्याला खूप, पण तो माझा ऐकतच नाहीये. हे मला अजिबात चालणार नाही, लक्षात असू दे. देवकी अगं आजी घाबरलो ना आम्ही. अरे आप्पांच्या खुर्चीत बसल्यावर त्यांच्यासारखा दराराही बसतोय का बघत होते. यू आर सच अ नटोरियस पर्सन देवकी. हा काहीतरी चांगलंच असणार. एनिवे धन्यवाद धन्यवाद. एनिवे अप्पा कुठे आहेत? आय नीड टू टॉक टू हिम. अरे ते वकिलांकडे गेलेत. परत कशाला? अरे त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं. तुझ्या भागीदारीचे कागदपत्र त्यांच्याकडून घेऊन येणार आहेत म्हणाले. देवकी बोल ना त्यांच्याशी प्लीज. अरे तू तरी एवढं का तेच धरून ठेवलंयस? बघ ना गाजी, माझंही ऐकत नाहीये तो. बरं नचिकेत, आता ना फार ताणू नकोस आणि आप्पांनी दिलेला प्रस्ताव मान्य कर. चल. आणि अरे ही आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे केतकरांच्या व्यवसायाला तुझा सोनेरी स्पर्श लागू दे ना. देवकी पण आता पण नाही आणि बिण नाही. किती लोणी लावायचं रे तुला? ओके फाईन फाईन आय मीन. चला शेवटी राजे तयार झाले. शेवटी तू आमचा भागीदार आहेस, लक्षात असू दे. किती वेळा पैसे मोजणार आहात तुम्ही वकील साहेब? अहो अप्पा, बहुतेक चुकून तुम्ही 1000 रुपये जास्त दिलेत मला. हो ठाऊक आहे मला. काय हा अप्पा केतकर चुकून कधी कुणालाही जास्त पैसे देत नाही. हो पण कशासाठी? 5000 रुपये तुमचा व्यावसायिक मोबदला आणि वरचे 1000 तुम्ही उत्तम अभिनय केला त्याची किंमत. अहो अप्पा, तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं. बनू का 10% भागीदारीचे कागद? अहो 10% भागीदारी कसली? त्या कांगारूला 10 फुटक्या कवड्याही देणार नाही हा अप्पा केतकर. तसा मूर्खच दिसतोय तो. मूर्ख कसला? महामूर्ख आहे तो. माझ्या नातीचं लग्न त्या कांगारूशी मी कधीही लावून देणार नाही. येत्या 15 दिवसात त्या दोघांनाही एकमेकांपासून तोडतो का नाही ते बघा. अप्पा, नेमकं काय चाललंय तुमच्या डोक्यात? कळेलच. स्वदेशी केतकरांची नात याच काय, पण पुढच्या 7 जन्मातही परदेशी मुलाशी लग्न करणार नाही. पण तुझ्याशी बोलताना आता जरा सांभाळून, तुला मान देऊन बोलायला हवं. का असं का? अरे का म्हणजे काय? तू आता आप्पा केतकरांचा भागीदार आहेस बाबा. कम ऑन, डोंट पुल माय लाईक. मला माहिती आहे सगळ्यामुळे मला काही फरक नाही पडत. तू म्हणजे ना नचिकेत संत आहेस. संत नाही, इट्स जस्ट दॅट तू इम्पॉर्टंट आहेस माझ्यासाठी. नथिंग एल्स मॅटर्स. हो रे, ते मला माहिती आहे. पण आप्पांची इच्छा आहे ना म्हणून तू तयार. या त्यांची इच्छा आहे म्हणूनच ऍक्सेप्ट केलं ना. हो, पण तुला त्याचा आनंद आहे की नाही काही? आहे ना, आनंद आहे. हा, टुमॉरो टेरेसवर डान्स करणार आहे मी. करतो इन्व्हाइट सगळ्यांना. नचिकेत उगीच गंमत करू नकोस माझी. तुझी कशी गंमत करणार? आय एम हिज पार्टनर. पण तू अप्पा केतकरांची ग्रँड डॉटर आहेस. मग आहेच, आणि मला त्याचा अभिमान आहे. वेट अ मिनिट, आय डोंट गेट इट. अप्पांबद्दल का बोलतोय? काहीतरी डिफरंट बोलू ना, समथिंग रोमॅन्टिक.
बोलू? बोल ना. खरंच बोलू? आय एम वेटिंग. उद्यापासून कामाला लवकर ये. Why do you do this to me? जाऊ दे, मला काय बोलायचंच नाही. आय स्टार्ट माय वर्क. माझं ऑफिस आज स्टार्ट झालं तर. बाय. वा, मस्त गोत्यात आलंय कांगारू. अरे आजपासून तो नचिकेत कामाला सुरुवात करणार आहे ना. हो हो हो, आपला जावईच आपल्या व्यवसायात भागीदार आहे या विचाराने जरा बरं वाटतं. त्याला हिशोबाच्या वह्या आज देऊ नकोस, उद्या दे. हो आप्पा. सगळं हिशोबाचं काम तो उद्यापासून सांभाळेल. हो आप्पा, चालेल. आज त्याला सगळं बाकीचं काम बघू दे. चालेल आप्पा, तुम्ही म्हणाल तसं. आणखीन एक, काय आप्पा? त्याला त्याच्या पद्धतीनं काम करू देत. हा चालेल. अतिशय हुशार मुलगा आहे तो, लवकर सगळं आत्मसात करेल. तू त्याला आणखीन शिकवायला जाऊ नकोस. तसं नाही आप्पा, पण काही गोष्टी मला सांगायला हव्यात ना. म्हणजे अरे नचिकेत सारख्या मुलाला काय सांगावं लागणार आहे. उच्च शिक्षित आणि प्रतिभावान मुलगा आहे तो. करू दे त्याला, त्याच्या पद्धतीनं काम करू दे. चालेल चालेल चालेल. प्रसन्ना, हल्लीच्या तरुण मुलांची काम करण्याची पद्धत जरा वेगळी असते. अरे त्यांच्या कलानं घ्यावं लागतं आपल्याला. हो खरं आहे आप्पा. चालेल चालेल, तसंच करतो. चला मी निघतो, मला आवरायला हवं. हो चल, निघ 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 लवकर, निघ 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 निघ. कांगारू, आता बघ कशी मजा येईल. या स्वदेशी आप्पा केतकरशी तुझी गाठ आहे, लक्षात असू दे. काय ग सई, आपल्या कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10ची आहे हे माहितीये ना नचिकेतला? हो अप्पा, माहितीये त्याला. मग अजून कसा आला नाही तो? काय किमान कामाच्या पहिल्या दिवशी तरी वेळेवर यायला हवं नाही का? असं काही हरकत नाही. तू लगेच काळजी करू नकोस. अगं आपला भागीदार आहे तो, नोकर नाहीये. पण वक्तशीरपणाचं महत्व या वयात नाही कळलं तर मग कधी कळणार? सांग ना. मी दूरध्वनी करून बघतो. काय झालं अप्पा? प्रतिसादच नाहीये काही. हे बघ सई, तू असं कर, तू तिकडे जाऊन बघून ये आज तरी वेळेवर येतोय का ते. जा जा बघून ये. कांगारू, अरे घड्याळ जरी तुझ्या हातात असलं ना तरी तुला परदेशात पाठवण्याची वेळ आता फक्त माझ्या हातात आहे. नचिकेत, ए नचिकेत, नचिकेत उठ लवकर. किती वाजले बघितलंस का?
नचिकेत उठ, किती वाजले बघ, उशीर होतोय, उठ उठ उठ. व्हॉट अ प्लेझंट मॉर्निंग, माय बेबी इज हियर. अरे टाळ्या काय देत बसलाय, उठ, किती वाजले बघितलंस का? कशाला उठवलं मला? तुझं स्वप्न बघत होतो. स्वप्नातून बाहेर या देशपांडे. आज आपल्याला बरोबर 10 वाजता पूर्णान्नाच्या कामाला सुरुवात करायची होती, विसरलात का? What's the time? 10 वाजून गेले. आप्पा वाट बघतात, आवर. I'll be back, huh? हा जा. झालं ना? आता घे. थांब थांब. अरे हा घे को. थांब ना जरा. झालं ना? आता कॉफी घे. नाही नको. नको काय नको, घे. नाही नको कॉफी. अरे थांब, मग सँडविच तरी खाऊन जा. एवढं दिगंबर अरे ऐक ना नचिकेत, काहीच खाऊन गेला नाही. हा तर दिवसभर कसं काम करणार आहे काय माहित. काहीही असलं तरी जावई आहे बाबा या घरचा. किती उशीर झाला तरी एका शब्दाने त्याला बोलता येणार नाही आपल्याला. आणि तसाही आप्पा फारसा उशीर झालेला नाहीये. अरे शेवटी उशीर तो उशीरच, फार काय आणि कमी काय. जावई म्हणजे 10वा ग्रह, सहन करणं भागच आहे आपल्याला. गुड मॉर्निंग. सॉरी थोडा उशीर झाला. अरे ये तुझीच वाट बघत होतो मी. नाही आपण निघूयात ना. अरे ये, हरकत नाही, ये आते. सॉरी थोडा उठायला उशीर झाला, जागच नाही आली. असं नाही रे, अरे तरुणपणे अशी लागते झोप. सूर्य डोक्यावर आला तरी कळत नाही. आप्पा हो, त्याच्या नोकरीच्या वेळा रात्रीच्या आहेत ना, म्हणून सकाळी जरा उशिरा झोपतो तो. US बेस्ड कंपनी, सो तिकडले टायमिंग फॉलो करायला लागतात. अरे पण एवढं स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाहीये. आपली काम सुरू करायची वेळ 10ची आहे, एवढं मात्र लक्षात असू दे. आज आता 10:30 वाजले, काही हरकत नाही. पण उद्यापासून उशीर होणार नाही याची मात्र काळजी घे. अरे हो, तू काही चहा न्याहारी वगैरे घेणार आहेस का? नाही आय एम गुड. पण काय रे, तुला जमणार आहे ना नोकरी सांभाळून हे व्यवसाय करणं? आय मॅनेज, जमवेन मी. उत्तम. याला म्हणतात वचनबद्धता. आज तू ते काय संगणक प्रणालीचं काम आहे ना, तेवढं बघ. मग उद्या प्रसन्न तुला आणखीन कामं सांगेल. सई, जरा माझ्यासाठी काढा घेऊन ये. हो आप्पा. चला पंत, आज नव्या कामाचा श्री गणेश करूया. हो चला. येतो आप्पा. हो. सई बाळा, अगं तू अजून इथेच उभी. बरोबर आहे. त्याच्या कामाचा पहिलाच दिवस आहे ना, त्याला शुभेच्छा द्यायच्या असतील. पण लगेच निघू दे, आधीच उशीर झालाय. हो अप्पा. नचिकेत, तुला खूप खूप शुभेच्छा. जा दुकानात. थँक्यू.